छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना औरंगजेबाचा उल्लेख टाळता येणं शक्य नसतं। पण महाराष्ट्राच्या इतिहासातलं औरंगजेब हे पात्र जितकं त्याच्या क्रूर कर्मांनी कुप्रसिद्ध झालं नसेल, तितकं अलीकडच्या राजकारणानं त्याला फेमस केले। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची कबर महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधली गेली। ही कबर उखडून टाकण्यासाठी आता पुन्हा एकदा कार सेवा सुरू केली जाईल असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिलाय। देशात पुन्हा कार सेवा होणार, महाराष्ट्रात बाबरी पार्ट 2 होणार। 32 वर्षांपूर्वी घडलेल्या बाबरी विध्वंसाची पुनरावृत्ती होणार का, याची चर्चा आता देशभरात सुरू झाली आहे। आणि त्याचं कारण म्हणजे विश्व हिंदू परिषदेनं दिलेला इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिलाय। विश्व हिंदू परिषद औरंगजेबाची कबर काढण्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे। त्यानंतर 17 मार्चला राज्यातल्या तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार। या आंदोलनानंतर काही दिवसांचं अल्टिमेटम सरकारला दिलं जाणार आणि त्यानंतरही काही न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार आहे। आंदोलनानंतरही काही न झाल्यास कार सेवा सुरू करत कबर उखडून टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। झालं नाही तर विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल, याच्यापेक्षा मोठं आंदोलन तीव्र करेल आणि तेही तीव्रतेनंतर सरकारने जर काही अपेक्षित कार्य केलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत जसं 1990 आणि 92 साली अयोध्या येथे कार सेवा झाली आणि तो कलंकित बाबरी ढाचा पाडण्यात आला, तसंच प्रकारे छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरवून त्या दिवशी त्या कबरीवर कार सेवा करू आणि ती कबर आम्ही उद्ध्वस्त करू। औरंगजेबच्या कबरीवरून वेगवेगळ्या हिंदू संघटना आक्रमक झाल्यानंतर आता पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। आपण सध्या एनडीटीव्ही मराठी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं पोहोचलेलो आहोत, ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे आणि औरंगजेबच्या कबरीच्या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। SRPची एक विशेष तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सोबत स्थानिक पोलीस असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, हे देखील या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो। औरंगजेबच्या कबरीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने बॅरिकेड जे आहे तर लावण्यात आलेले आहे। कोणत्याही वाहनाला आतमध्ये जाण्याची परवानगी नाहीये, कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये जाण्यासाठी त्याची चौकशी केली जाते। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते। विश्व हिंदू परिषदेच्या या इशाऱ्यानंतर राज्यातलं वातावरण तापलंय। काहींच्या मते औरंगजेबाची कबर हटवणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्यासारखं आहे, असं मत व्यक्त केलंय। औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी त्यांची कबर आहे। आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर 28 वर्षांनी औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे। कसल्या कुणाला दोन बाजा काढता, कुणाचा दम काढता, 2.5 वर्ष सत्तेवर असले का गोट्या खेळत बसले होते का, मांडी घालून घरात बसले होते का? तुम्हाला हिंदुत्वावर बोलायची तुम्हाला आहे का थोडी तरी? हिंदुत्वावर बोलायची तुमची लायकी सुद्धा राहिली नाही। मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणारे तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणारे तुम्ही आम्हाला काय सांगता? औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत। कशाला पाहिजे औरंगजेब? ज्याने आमच्या राजाचा छळ केलाय त्याची कबर इथं पाहिजे, आम्हाला ते मान्य पण नाहीये आणि आम्ही उघडपणे सांगतोय। आणि पुढे कोण होतं तर औरंगजेब सारखी एक बलाढ्य शक्ती होती, ज्याच्याकडे पैसा होता, मनुष्यबळ होतं, हत्ती होते, बंदुक्या होत्या। अशा पैशावाल्याला बलाढ्य शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही। याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे। ते कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास दडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला, तर माझं एवढंच मत आहे की ते एक वेगळं प्रतीक त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माचे एक प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली
ते इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात. त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं. काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचं उदात्तीकरण अबू आझमींनी केलं. अबू आझमींनी औरंगजेब क्रूर नव्हता असं म्हणत कौतुक केलं होतं आणि याच विधानाचे देशभर पडसाद उमटले. यानंतर औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होऊ लागली. औरंगजेबाचा 1707 मध्ये अहिल्यानगर येथे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणला. मृत्यूनंतर आपली कबर आपले गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजींच्या शेजारीच असावी असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं असं इतिहासकार सांगतात. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं म्हणजेच आझम शहानं खुलताबादमधील ही कबर बांधली. औरंगजेब गुरु मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच ही औरंगजेबाची कबर आहे. ये राजनीति मुद्दा है सर, बाकी कुछ भी नहीं है. इलेक्शन का मुद्दा रहता है, बाकी कुछ भी नहीं. किससे थोड़ी कुछ फायदा हो रहा है इससे नुकसान है गरीब आदमी का, पब्लिक का, गरीबों का नुकसान हो रहा है इसमें. गंदे पानी के रोजगार जा रहे, इससे थोड़ी कुछ हो रहा. इतना कहना है मेरा. ऐसा कुछ भी नहीं है यहाँ पर. ये पॉलिटिकल इशू है और ऐसा कोई इससे कोई सच्चाई पे मुबनी नहीं है ये बात. और दूसरी बात, अवाम सब एक साथ है, हिंदू मुसलमान भाईचारा सब कायम है. यहाँ कुछ भी ऐसा माहौल नहीं है, अफवाह पे मत ध्यान दे. ये चीज से किसी को कोई मतलब नहीं है. औरंगजेब आणि त्यावरून होणारा वाद महाराष्ट्राला नवा नाही, पण आता या वादात थेट विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं उडी घेतली. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा वाद कुठवर जाणार हे पाहावं लागेल. मोहसिन शेख, NDTV मराठी, खुलताबाद.